साखर आहे, तोंड गोड करा. फायनलिस्ट होता आपण. बघितलं ना अनुश्रीने किती मोठ्या मनाने सगळ्यांना साखर वाटली. कालपर्यंत तन्वी माझी फेवरेट होती, तन्वी मला विनर दिसायची, पण कालच्या एपिसोडनंतर तन्वी माझ्या डोक्यात गेली आहे. मला बिलकुल नाही आवडलेलं तन्वीने जे बोलली. अरे तो इलिमिनेशन जे होतं इतकं सस्पेन्सिव्ह होतं, इतकं इमोशनल होतं. आपण सुद्धा श्वास रोखून बसलो होतो, आपण सुद्धा इमोशनल झालो होतो जेव्हा बिग बॉसने विचारलं की तुम्हाला कोण वाटतं. सगळ्यांनी नावं सांगितली. जेव्हा तन्वीची वेळ आली तन्वीने इतकं बोलून गेली, इतकं बोलून गेले. अरे ते रडता आहे, ते इमोशनल झाले, त्यांची किती धगधग चालू असेल आणि तिथं हिचं भाषण सुरू आहे आणि बोलते काय तुम्ही असे तुम्ही, म्हणजे तिला जनतेसमोर पोर्ट्रे करायचं होतं की तुम्ही यांना मतं देऊ नका, हे दोघं खूप खराब आहेत. पण तरीही ते काहीच बोलले नाहीत. रेवा जाताना सुद्धा ही बोलतीये चांगल्या मनाची मुलगी गेली आणि हे दोघं राहिले. अरे ती जातीये, तू तिला बोल, तिला कन्सोल कर, तू ह्यांच्याबद्दल काय बोलतीये. आणि जेव्हा विशालचं नाव आलं, बिग बॉसने मुद्दाम विशालचं नाव तिच्याच तोंडून काढलं. बिग बॉसने तिला तिची लायकी दाखवली की तू ज्याला अपोज करते तो सुद्धा फायनलिस्ट म्हणून तुझ्यासोबत आहे. तरी पण तिचं तोंड इतकं बेकार झालं होतं. अरे आता तुम्ही टॉप 5 मध्ये आले, तुम्ही फायनलिस्ट झाले, तुम्ही मन मोठं ठेवा, विसरून जा सगळं जे झालं ते झालं. माहिती आहे त्याने धक्काबुक्की केली, अनुश्री कधी खोटं बोलली. गेम आहे, अनुश्रीचा तो गेम होता, तिने तो व्यवस्थित खेळलाय आणि आजपासून मी अनुश्रीला सपोर्ट करणार आहे. आणि हो, विशालची चूक झाली होती, त्याने मोठ्या मनाने ती चूक ॲक्सेप्ट केली, सॉरी पण बोलला. पण तरीही राकेशच्या पण मनात राग आहे, पण राकेश कधीच असं बोलून नाही दाखवत आणि कंटिन्यू असं की हा असा आहे, हा असा, असं कधीच नाही करत तो. पण तन्वीचं प्रत्येक वेळेस हे असे, मी तशी नाही, मी तशी नाही, मी अशीच आहे, मी अशीच आहे. अरे स्वतःच किती सांगते तू. आता तू विनर होणार, तू फायनलिस्ट झाली आहे, तू विनरच्या जवळ गेली, ट्रॉफीच्या जवळ गेली, तरीही तुझा हा ॲटिट्यूड आहे. इतकं कपट कसं काय असू शकतं यार. इतके दिवस मी तुला खूप सिम्पल समजत होते, पण तू काल मला बिलकुल नाही आवडली. मला खूप राग आला तुझं त्यांनी. आजपासून अनुश्रीला सपोर्ट, अनुश्रीला मला विनर झालेला बघायचे. कोण कोण सहमत आहे या गोष्टीशी कमेंट करा. अनुश्री फुल सपोर्ट. लव यू यार.